महाराज मग अशी म्हटले मी थोडा बदल करून सांगतोय सर्व ग्रंथकारांची क्षमा मागून। सर्वात प्रथम कुलस्वामी खंडेरायांचं प्रागट्यकरण झाल्यानंतर त्यांचे असणारे आराध्य भगवान श्री विष्णू हेगडी प्रधान रूपामध्ये आले। हेगडी प्रधान भगवान की कुलस्वामी खंडेरायांचे प्रतिकामध्ये हेगडी प्रधान आले। त्या आल्यानंतर लगेच आदिशक्ती अर्थात महालक्ष्मी माता त्यांच्या अर्धांगिनी त्याही आल्या। भगवान शिवजींनी सुद्धा, कारण यथा शिवस्तथा विष्णु यथा विष्णु तथा शिवः नाही नका करू शिवाशी भजला विष्णूशी दुरावला। महत्वाचा विषय सांगतो आपण कालचा घोडा कोण आहे? घोडा, घोड्याची उत्पत्ती कुलस्वामी खंडेरायांनी नेमकं कोणता घोडा घेतलाय, कोणता घोडा हवा पाहिजे असायला पाहिजे म्हणून कुलस्वामी खंडेरायांनी भगवान श्री विष्णूजींना सांगितलंय प्रधानजी आपल्याला शिकारीसाठी जायचंय, आपल्याला परिसरामध्ये परिसर पाहण्यासाठी जायचंय, आपल्याला लोकांमध्ये मिसळायचंय, लोकांसाठी कार्य करायचंय, लोकांचा राजा व्हायचाय। जो लोकांचा नेता होतो ना लोक उपवासी पोटी सुद्धा त्याच्यावर प्रेम करतात। पण जर तुम्ही 5 वर्ष निवडून आल्यानंतर नंतर लोकांकडे लक्ष दिलं नाही, ढुंकूनही पाहिलं नाही तर लोक सुद्धा तुमची जागा तुम्हाला दाखवते। वस्तुतः पॉलिटिकल सायन्स नो माय सब्जेक्ट, माझा विषय राज्यशास्त्र नाही, माय फेवरेट सब्जेक्ट इज सोशियोलॉजी अँड फिलॉसॉफी। माझा विषय तो आहे म्हणून मी राजकारण आणि व्यासपीठावरनं वक्त्यांनी राजकारण सांगूच नाही अण्णा, राजकारण सांगण्यासारखं नसतंच म्हणून सांगलंय हे मला। मी कोणालाही प्रतिबंध करणार नाही, ज्यांचं त्यांचं ते पाहत बसेल, उगाच दुसऱ्याचे धुणे का निभायचे। सांगितलंय घोडा आणा। भगवान विष्णू कुलस्वामी खंडेरायांच्या कानामध्ये सांगताय देवा आपण आज चंद्राला घोडा करायचा आहे। कोणाला? चंद्राला। चंद्ररूपी घोडा आणला। नंदिकेश्वराला एवढा राग आलाय, मला सांगा भगवान खंडेराय कोणाचा अवतार आहे? अवतार शिव अंश, शिवशंभोचा अवतार देव खंडोबा म्हणणारे। कारण अंशांशोष तथा वेश कला पूर्ण प्रकटते। आणि मग शिवजींचं जे वाहन आहे ते काय आहे? नंदी आहे। मग शिवजींचं जर वाहन नंदी आहे तर मग खंडेरायाचं वाहन काय पाहिजे होतं? नंदीच पाहिजे होता ना, किंवा नंदिकेश्वरच घोडा होऊन पाहिजे होता। पण या ठिकाणी नंदी बाबा घोडा नाही, या ठिकाणी चंद्र घोडा आणला। त्यामुळे नंदीला राग आलाय। माझे गुरु श्री गुरु परमपूजने प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर, मी बाबांकडे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना एकदा गेलो। म्हटलं बाबा मला खूप पाठांतर व्हावंसं वाटतं, तुमच्या एवढं पाठांतर माझं कसं होईल, मला सांगा ना बाबा, मी तसं करतोय। ते मामासाहेबांजवळ खूप ज्ञान होतं म्हणे, कसे मामासाहेब म्हणत नव्हते पण आम्हाला माहित होतं। आणि मामासाहेबांपेक्षा स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज हे तर चालतं बोलतं ज्ञानाचं व्यासपीठच होतं म्हणे, चालतं बोलतं ज्ञानाचं विद्यापीठ म्हणजे जोग महाराज। मला सांगा एवढा मोठा महात्मा, एवढा मोठा ज्ञानी, त्या महात्म्याने म्हणावं माझ्याकडे कुठं ज्ञान आहे रे? कल्पना करा, आम्ही तर अर्ध्या हळकुंडानेच पिवळं झालोय, महाराज उड्या मारतोय। झालो की नाही डॉक्टर? आम्ही असंच नेलोय, माझे माझे म्हणून मी 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 जीवनामध्ये अहमाध्यास आणि ममाध्यास दोन्ही गोष्टी नसल्या वेदांत शास्त्र। बापूचं ते फार मोठं एक सत्र होतं आणि शेवटचं कीर्तन
वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडेंचं होतं शेवटचं. त्यानंतर आळंदीत त्यांनी कीर्तन केलं नाही वैकुंठवासी. त्या कार्यक्रमाला आम्ही होतो. लता दिदीने एवढं सुंदर गायन केलं होतं, एवढं सुंदर. विश्वमाऊली ज्ञानोबरांचा अभंग म्हटला होता, पहिलं तो के खाऊ कोकत आहे. आम्ही सर्व विद्यार्थी गेलो आणि दीदी काय तुमचा आवाज आहे, वा, असा आवाज मी आजपर्यंत जीवनात कधी पाहिला. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी उभे राहिले. लवथळेश्वर येथे प्रस्थान केलं. निसर्गरम्य परिसर आहे. धावट दर्यामध्ये काही सैन्य राहिलं. तिथून जवळ असलेल्या तिथे पूजा वगैरे केली. तिथे शंकरेश्वर नावाचं तापशमन तीर्थ झालं. पुढे गणपती बाप्पांकडे रक्षण करण्याचं कार्य होतं. त्यामुळे मणी आणि मल्लांचे असणारे जे गुप्तचर आहे, त्या गुप्तचरांचे डोळे चमकले आणि एक लिंग तयार झालं. त्याचंच नाव आहे बोमलेश्वर. अगोदर शंकरेश्वर, नंतर बोमलेश्वर. तेथून 3 दिवस राहून कर्नाटकाकडे मणिचूल पर्वताकडे त्यांनी प्रस्थान केलं. अण्णा मणिचूल पर्वत हे गुलबर्गा, बिदर आणि कल्याण याचा त्रिकोणी भाग म्हणजेच मणिचूल पर्वत आहे. त्यालाच मणिगिरी असं सुद्धा म्हणतात. हाताने टाळी. ज्याला नाचता येईल त्याने जागेवर नाचलं चालेल, पुढे येऊन नाचलं तरी चालेल. हाही आनंदाच आहे, ही भक्तीच आहे. लक्षात घ्या, देवासाठी नाचलं पाहिजे. तुम्ही जर देवासाठी नाचला तर तो तुमच्यासाठी नाचेल. तो तुमचं असणारं जे कार्य आहे.
महाराजांनी त्यांच्या सर्व गुरुबंधूंना धन्यवाद म्हणून हे सर्व उपाय केले. माळसा देवी आता शांत झाल्या. पुढे कुलस्वामी खंडेरायांचं प्रागट्यकरण आपण काल 2-3 प्रकाराने बोललोय. मणिमल्लाच्या निर्धनार्थ 7 कोटी सेना कर्हे पठारावर त्या ठिकाणी सर्वात प्रथम कर्हे पठारावर झालं. सर्वात महत्वाचं ठिकाण, पहिलं ठिकाण कर्हे पठार. त्या ठिकाणावरनं ते लवथडेश्वर या ठिकाणी आले. आता मात्र साधू अतिशय आवडता मणीचं माया युद्ध सुरू झालं. माता पैलवाने अग्नी अस्त्र सोडलं, भागला गेला. एका अस्त्राला समजा एका तलावामध्ये त्यांनी उडी मारली. त्या ठिकाणी कुरुक्षेत्र नावाचा तीर्थक्षेत्र तयार झालं आणि मणी दैत्याचा भोग झाला. आता कुलस्वामी खंडेराय मार्तंड भैरव यांचं आगमन होते. मार्गशीर्ष
दैत्याचा खंडेरायाने वध केला. नंतर असणाऱ्या मल्लासुराला मारण्यासाठी षष्टीच्या दिवशी मार्गशीर्ष शुद्ध षष्टीच्या दिवशी कुलस्वामी खंडेराय हे रणांगणामध्ये पुन्हा एकदा गेले. त्या ठिकाणी मल्लासुराने अर्धमेला केला. त्या दोघांना पण म्हणा खडग धरून टके म्हणून तोंड जर असं फिरवलं असतं ना तर लोकांना दिसलं असतं. आणि अशा पद्धतीने मल्लासुराच्या स्मृती जागृत झाल्या. तो वाचो निवर्तन्ते अप्राप्ते मनसा असं आनंद यशस्वान न विभेति कश्चन यशस्वासो भवति इदं जगतः सर्वसमन्ततः सर्वशरीरेण संपन्नो नामना सर्वेश्वर स्वयं. आता मल्लासूर कुलस्वामी खंडेरायांची स्तुती करतोय. एकूण नंतर असतो नाही मल्लासुराला आता कुलस्वामी खंडेराय वरदान देतात. मणिसुराला वरदान देतात. ते वरदान कोणतं आणि कशा पद्धतीचं आहे याचं चिंतन आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. आज की कथा इस तल पर विश्राम लेती है. कल फिर मिलेंगे शाम ठीक 6 बजे. तब तक के लिए सदा विठ्ठल बाबा मंडे यांचे सुपुत्र परमश्रद्धेय आदरणीय बबनजी विठ्ठल बाबा मांडे अर्थात बीबी अण्णा या ठिकाणी नतमस्तक होतो. यानंतर थोडी सूचना होईल. सूचना झाल्यावर आरती होईल. आरती झाल्यानंतर जेव्हा सगदानंदाचा येळ नंतर